जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गुरुमंत्र सायन्स क्लासेस भोकर मध्ये तुमचं स्वागत आहे. मागं आपण व्हिडिओ सिरीज सुरू केली होती हाऊ टू स्टडी फिजिक्स. या व्हिडिओ सिरीजमध्ये आपले 2 पार्ट झालेले आहेत. माफ करा, अपलोड करायला तिसरा पार्ट अपलोड करायला थोडासा उशीर झाला. आज आपण पाहू पार्ट 3. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की फ्रॅक्शनल नंबरवर ऑपरेशन कसे करायचे आणि फ्रॅक्शन नंबर आहेत तरी काय. आज आपण पाहणार आहोत डेसिमल नंबर. तर डेसिमल नंबर काय आहेत हे आपण पाहू. पण मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की मी तुम्हाला वर्कशीट देईन, तर त्या व्हिडिओची वर्कशीट राहून गेली होती. ती या व्हिडिओ सोबत मी या पार्ट सोबत मी ते अटॅच करेन. तर पाहू आपण डेसिमल नंबर. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलंय लास्ट व्हिडिओमध्ये फ्रॅक्शनल नंबर. तर फ्रॅक्शनल नंबरचा पुढचा पार्ट आहे डेसिमल नंबर. तर आपण पाहून घेऊया. आज आपण शिकू डेसिमल नंबर. आता लास्ट व्हिडिओमध्ये आपण जेव्हा फ्रॅक्शनल नंबर सुरू केला होता, तर आज आपण पाहू हे 12 डिवाइडेड बाय 5. याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, हे फ्रॅक्शनल नंबर आहे. याच्यापैकी आपण लास्ट व्हिडिओला पाहिलं होतं, वरच्या पार्टला आपण म्हणतो अंश, त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो न्यूमरेटर. खालच्या पोर्शनला आपण म्हणतो छेद, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो डिनॉमिनेटर. तर माझ्या 11वी 12वीच्या विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना हे जराशे ऑपरेशन्स अवघड होत होते, आपण त्यांच्यासाठी सुरू केलं होतं. आपल्याला फिजिक्स मधल्या न्यूमेरिकल पार्ट सोपा जाण्यासाठी काही बेसिक मॅथ शिकण्याची आवश्यकता होती. त्या अनुषंगाने आपण हे व्हिडिओ सिरीज करत आहोत. तुमच्याकडून मला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे, त्यासाठी धन्यवाद. तर हे एक फ्रॅक्शनल नंबर आहे. अजून एक आपण पाहू. सपोज आपण घेतला 5/2. हा सुद्धा एक फ्रॅक्शनल नंबर आहे. तर याच्यावरती आपण सगळे ऑपरेशन केले होते, जसे की ऍडिशन ऑफ फ्रॅक्शनल नंबर, सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शनल नंबर, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शनल नंबर. आज आपण पाहू की याच्या पुढे याचा डेसिमल नंबर कसा होतो. तर आपण भागाकारामध्ये खूप गोष्टी शिकल्या आहेत. भागाकार 2 पद्धतीने आपल्याला करता येतो. हा भागाकार आणि दुसरा एक प्रकारचा भागाकार. आपल्याला 5 ला 2 ने भागायचे आहे. ठीक आहे. इथं पण 5/2 आहे, इथं पण 2 डिवाइड बाय 5 डिवाइड बाय 2 या पद्धतीने पण मांडता येते. 1 आणि 2 या पद्धतीने पण आपल्याला भागाकार मांडता येतो. पण याचं ऑपरेशन कसं करायचं आणि डेसिमल नंबर कसा मिळवायचा, आजपर्यंत आपण कसा भागाकार करत आलो विद्यार्थी मित्रांनो, डिव्हिजन. तर या 5 ला आपल्याला भागायचं होतं. आपण काय करत होतो, 2 चा टेबल म्हणायचो 5 पर्यंत. 2 2 ला 4. ठीक आहे. 5 मधून 4 गेले 1. मी छोटा एक्झाम्पल याच्यासाठी घेतलाय की ते तुम्हाला सहज समजावं, बाकी कारण काही नाही. तर इथं आपण उत्तर कसं लिहायचं, भागाकाराला 2 आणि 1 झाली बाकी, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणता रिमाइंडर. ठीक आहे. तर इथं तुमचं आन्सर आलं होतं 2 आणि रिमाइंडर तुम्ही 1 ठेवायचं. आता इथं सुरू होते डेसिमल नंबर. डेसिमल नंबर काय, तर बाकी 0 येजेपर्यंत म्हणजे रिमाइंडर 0 येजेपर्यंत त्याला भाग द्या. तर पहा 2 डिवाइड बाय 5. आता तुम्ही पाहता याला 2 चा तर भाग गेलेला आहे. 5 - 2 2 to the 4. 5 - 4 इथं आलंय 1. आता इथपर्यंत येऊन आपण थांबलो होतो, बाकी 1 दाखवलो होतो. पण आपल्याला या 2 न या 1 ला पण भाग द्यायचा आहे. आता याला कसा भाग देणार, आता 1 ला तर 2 ने भाग जात नाही. मग आपण काय करतो, इथं डेसिमल पॉइंट देतो. याच्या विषयी मी पुढे सांगणार आहे. डेसिमल पॉइंट दिल्यानंतर याला म्हणतो आपण दशांश चिन्ह. हे दशांश चिन्ह दिल्यानंतर आपण पुढे जाणार. हे दशांश चिन्ह दिल्यानंतर आपल्याला परमिशन भेटली की इथं आपण 0 लावू शकता. याचा अर्थ आपल्याला असा कळाला की 2 हा होल नंबर आन्सर आपला मिळाला. याच्या पुढे जे येईल ते फ्रॅक्शन असेल विद्यार्थी मित्रांनो. तर हे 1 आहे, 1 चा झाला 10. तर याच्यानंतर 2 च्या टेबल मध्ये 10 केव्हा येईल, 2 5 ला
किंवा 2 पंचे किंवा 2 पंचे 10. इथं बाकी आली 0. तर आपण आता पाहू त्याचा आन्सर किती आला विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा आपण 5 ला 2 न डिवाइड केलो आपल्याला आन्सर मिळालं 2.5. तर हेच आहे दशांश पद्धतीचा भागाकार. आता इथून आपल्या या पार्टची सुरुवात होते की डेसिमल नंबर काय आहे. तर हे नंबर जे आता आपल्याला मिळाला तोच नंबर आहे डेसिमल नंबर. या चिन्हाला या पॉइंटला तुम्ही म्हणता डेसिमल पॉइंट. याला तुम्ही रीड कसं करणार विद्यार्थी मित्रांनो. 2.5 2.5. तर हे होतं तुमचं डेसिमल नंबर. तर गोष्ट कशी आहे साधी गोष्ट एकच. फ्रॅक्शनल नंबर पासून आपल्याला बाकी किती मिळेल. आता असं जर तुम्ही पाहिलं 2 1 2 2 2 4 पूर्ण भाग गेला का मित्रांनो. नाही गेला. तर आपल्याला कळालंय की या पार्टला 2 न पूर्ण भाग जात नाही. मग इथं आपल्याला डेसिमल पॉइंट घ्यावा लागेल. इथं जी बाकी उरली होती 1 त्याला आपल्याला 0 लावायची परमिशन मिळते. 2 5 10. आता हे परमिशन काय आरटीओ ऑफिस मधून मिळणार कार्य नाही मित्रांनो. हे 2 हा होल नंबरचा पार्ट आहे आणि 0.5 हा फ्रॅक्शन नंबर. तर आपल्याला उत्तर मिळालं होतं त्याचं 2.5. जेव्हा आपण 5 ला 2 न डिवाइड केल्या किंवा हे जो फ्रॅक्शन होता याचा जर आपण डेसिमल नंबर मध्ये आन्सर काढला तर आपल्याला आन्सर मिळालं 2.5. विद्यार्थी मित्रांनो इथे थोडासा विचार करा. तर 2.5 आपण म्हणतो या साइनला आपण डेसिमल पॉइंट म्हणतो. डेसिमल. तर लक्षात घ्या इथे याला काही टर्म्स दिलेले आहेत. याच्यातला 2 एक पार्ट आहे. इथं एकूण 3 पार्ट आहे. पाहिलं एक आहे 2 कोणता पार्ट आहे मित्रांनो. इंटिग्रल पार्ट आहे. त्याला काय म्हणतो आपण इंटिग्रल पार्ट. म्हणजे होल नंबर हे पूर्ण. पॉइंट याला आपण म्हणता डेसिमल पॉइंट. आणि पॉइंटच्या नंतर आलेला 5 याला आपण म्हणतो डेसिमल पार्ट. याला काय म्हणतो डेसिमल पार्ट. यालाच म्हणतो आपण फ्रॅक्शनल पार्ट. जर ढोबळ मराठीत तुम्हाला सांगायचं झालं तर असं समजा की 5 रुपये तुम्हाला तुमच्या आईनं दिले तुमच्या 2 भावंडामध्ये ते वाटून घ्यायचे. काय झाले एकाला 2 रुपये आले दुसऱ्याला 2 रुपये आले 2 रुपये दोघाला आले. आता 1 रुपयाचं काय करणार. 2 हे होल नंबर आहे. तुम्ही नंबर सिस्टीम मध्ये शिकला असाल. पण 0.5 8 50 पैसे ते काय रे विद्यार्थी मित्रांनो. ते तुमचा फ्रॅक्शनल पार्ट आहे. होल नंबर मध्ये 50 पैसे येत नाही. तर याला तुम्ही असं समजू शकता हे 2 रुपये वर हे 50 पैसे असं समजून की तुम्ही समजू शकता. डेसिमल पॉइंट केव्हा येतो फ्रॅक्शनल नंबरला जर रिमाइंडर 0 येजेपर्यंत जर आपण डिव्हिजन केला तेव्हा आपल्याला येतो डेसिमल नंबर. हा आपल्याला नंबर मिळतो. बघलं तर याला तुम्ही कॉम्प्लिकेटेड करू शकता. सोपं करायचं आहे तर त्याला तुम्ही सोपं देखील करू शकता. आता याच्या पुढे आपल्याला बघायचं आहे की ना रीड कसं करायचं वाचायचं कसं. आता मी एक नंबर सांगतो तुम्हाला. सपोज एक नंबर आहे 253.856. बघा आता याला वाचायचं कसं समजायचं कसं शिकायचं कसं या गोष्टीकडे थोडंसं आता व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला माहिती आहे होल पार्ट आहे. सपोज मी या होल पार्टला बाजूला घेतलं 253. आता तुम्हाला लहानपणापासून शाळेत शिकवलं काय हो याची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू. नंबरला प्लेस व्हॅल्यू पण असते आणि फेस व्हॅल्यू पण असते. हे डेसिमल पॉइंट 2 पार्टला सेपरेट करते. त्याच्यातला आपण पहिला पार्ट घेतला जो की आहे इंटिग्रल पार्ट. मी फक्त इंटिग्रल पार्ट तुमच्या पुढं ठेवलं. इंटिग्रल पार्ट मध्ये तुम्ही समजू शकता हे कोणती प्लेस आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला आता नंबर पूर्ण वाचायचं तर जे 3 आहे ते 3 काय आहे विद्यार्थी मित्रांनो. हे तुमची वन्स प्लेस आहे. जी आहे तुमची वन्स प्लेस किंवा युनिट प्लेस.
फाय काय विद्यार्थी मित्रांनो, टेन्स प्लेस, करेक्ट. आणि 2 काय रे लेकरांनो, या 100 प्लेस, हंड्रेड्स. नीट जर लक्ष दिल्या तर 1 च्या पुढे मी यस म्हणलं, इथं टेन्स म्हणलं, इथं 100 म्हणलं, आणि याला तुम्ही रीड कसं करणार, 253, 253, 253. इथपर्यंत ठीक आहे. आता या .856 चं काय प्रकरण आहे, पॉइंटच्या नंतर हा कोणता पार्ट आहे, हा आहे तुमचा डेसिमल पार्ट. हे काय असते तर याची बघा, फक्त मी पॉइंटच्या पुढचं बोलतोय हा, पॉइंटला लक्षात नका घेऊ. 856 हा कोणती प्लेस, या 8 ची प्लेस व्हॅल्यू काय, तर या 8 ची प्लेस व्हॅल्यू आहे मित्रांनो 1/10. महत्वाचं आहे बरं, हे समजून घ्या. याला तुम्ही रीड कसं करणार, कोणती प्लेस, दुसऱ्या मार्गाने जर समजायचं तर याला म्हणता आपण टेन्थ, नॉट टेन्स. होल नंबर मध्ये याला टेन्स म्हणतात, तर आफ्टर डेसिमल पॉइंट याला तुम्ही म्हणता टेन्थ, TNTH. हे कोणती प्लेस आहे मित्रांनो, इट्स 1/100. याला मराठीत म्हणता तुम्ही 1 दशांश, 1 शतांश, इंग्रजीमध्ये म्हणता 10th, 100th, डी च्या पुढं TH, 100th. आणि याला काय म्हणतात मित्रांनो, ही व्हॅल्यू आहे 1/1000. याला काय म्हणतात तुम्ही, 1000th. या गोष्टी जर तुम्ही नीट समजून घेतल्या तर तुम्हाला सोपं जाईल. आता याच्या पुढे आपण पाहू 1/10, 1/100, 1/1000. ठीक आहे, याला खूप डिटेल मला जायचं नाही आहे, तुम्हाला डेसिमल नंबर सांगण्यासाठी वाढत वाढत आपण इथपर्यंत आलेलो आहोत. साधी गोष्ट म्हणजे सांगायची काय, 253.856 हे डेसिमल नंबर आहे. याच्यापैकी इकडला पार्ट तुमचा इंटिग्रल पार्ट आहे, इकडला पार्ट तुमचा डेसिमल पार्ट. हे पार्ट मिळाला कसा, फ्रॅक्शन जर तुम्हाला नीट कळालं तर याला आपल्याला राऊंड फिगर मध्ये जर कंप्लीट करायचं आहे तर आपल्याला डेसिमल पॉइंट घ्यावा लागतो. डेसिमल पॉइंट म्हणजे दशांश, 1 पेक्षा ही किंमत छोटी असणार आहे. इथं 8.856 ही 1 पेक्षा स्मॉलर व्हॅल्यू आहे, एवढं सांगायचं. याच्या पलीकडे मला काही नाही सांगायचं. तरी तुम्ही व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या, नोटबुक असेल तर लिहून घ्या. सहसा तुम्ही तर नोटबुक घेऊन बसा. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता स्टोरी पाहिली की डेसिमल नंबरचा जन्म झाला तरी कुठून हो, डेसिमल नंबरचा जन्म झाला आहे फ्रॅक्शनल नंबर. कुठून झाला रे, फ्रॅक्शनल नंबर पासून डेसिमल नंबर आले. ठीक, अजून एक एक्झाम्पल बघू, थोडं क्लिअर करून घ्या. 123.456. आता असं म्हणायला 123 रुपये 456 पैसे, 456 म्हणताय ना, इकडे होल नंबर आहे. ठीक आहे, 123.456 हे 1th प्लेस आहे, हे 10th प्लेस आहे, आणि हे 100th प्लेस. हे तुम्ही बघत आलो. काय होईल इकडं, 100 into 1, 10 into 2, 1 into 3. असंच कर शिकलात ना लहानपणी. याचा अर्थ हेच होतो ना, 100, 20 आणि 3. आणि या सगळ्याचं जर तुम्ही ॲडिशन केला तर तुम्हाला काय मिळते मित्रांनो, 123. हे शिकलात लहानपणी. मग याचा अर्थ काय, 1/10, 1/100, 1/1000. याला कसं करायचं तर ही व्हॅल्यू बनते मित्रांनो सेपरेटेड बाय डेसिमल पॉइंट.
काय होतं विद्यार्थी मित्रांनो 4/10 5/100 आणि 6/1000 व्हॅल्यू कशा मिळाल्या लक्षात घ्या 4/10 इथं 100 into 1 केलं होतं इथं 4/10 करावं लागलं का तर 1/10 याला तुम्हाला समजायचं आहे तर 4 into 1/10 अजून क्लॅरिटी घ्या किती क्लॅरिटी घ्यायची ती घ्या पण समजून तरी घ्या हो 5 into 1/100 6 into 1/1000 हे आहे ना प्लेस व्हॅल्यू शेवटी काय 4 into 1 4/10 5/10 and 5/100 and 6/1000 आता आपल्याला हे बघायचं आहे की 4/10 5/100 आणि 6/1000 हे करून जर याला आपण ऍड केला तर आपल्याला काय मिळणार मित्रांनो इथे येणार तुम्हाला 0.4 4 ला जर आपण 10 ने डिव्हिजन केलंय तर आपल्याला येणार 0.4 तसंच 5 ला जर 100 ने डिव्हिजन केले तर आपल्याला काय मिळणार मित्रांनो आपल्याला तर प्लस करायचं सगळ्यांना 5/100 आपल्याला काय मिळेल 100 नंतर 5 ला भाग दिला 0 पॉइंट घेतला तर आपल्याला 50 घ्यायची परमिशन मिळते 10 अगेन 10 वाढवला तर ते नंबर काय बनेल 500 500/100 500/100 आपल्याला मिळणार 5 तर याचा डिव्हिजन येणार 0.05 प्लस याचं काय होईल बघा जेवढे 0 खाली तेवढे 0 वाढत जाणार 1 0 होता डेसिमल पॉइंट आला 2 0 आले 2 डिजिट आले 3 0 आले 3 येणार याला कसं बघायचं मित्रांनो अगेन इथं आन्सर येईल तुमचं 0.006 जसं आपण याचं ऍडिशन केलंय प्लेस व्हॅल्यू नुसार तसं त्याची प्लेस व्हॅल्यू आपण काय होती विद्यार्थी मित्रांनो 1/10 1/100 100 1000 10 100 1000 याला ऍड करा विद्यार्थी मित्रांनो 0.4 0.05 आणि 0.006 याच्यावर काही नाही तर 654 आता जर तुम्ही नीट लक्ष दिलात तर ही जी व्हॅल्यू आली ही 1 पेक्षा छोटी आहे नंबर असा आपला बनला 1 2 3 होल पार्ट अँड 4 5 6 इज फ्रॅक्शनल पार्ट याला आपण म्हणणार होल पार्ट इकडल्या पार्टला आपण म्हणणार फ्रॅक्शनल पार्ट आणि लक्षात घ्या होल पार्ट आणि फ्रॅक्शनल पार्ट इज सेपरेटेड बाय डेसिमल पॉइंट मी टाळतो इंग्रजी बोलायचं पण मधात इंग्रजी येते तुम्हाला समजण्यासाठी काय हे झाला तुमचा डेसिमल पॉइंट अजून एक एक्झाम्पल घेतलं इथपर्यंत क्लिअर करून घ्या तुम्ही एवढा पार्ट तुमचा होल पार्ट आहे इकडला पार्ट तुमचा फ्रॅक्शनल पार्ट आहे आता मी थोडक्यामध्ये तुम्हाला एक प्लेस व्हॅल्यूचा चार्ट देतो नीट बघून घ्या लेकरो प्लेस व्हॅल्यू चार्ट याला जर समजून घ्यायचा तुम्ही प्रयत्न केला तर याला आपण आत्ताच आपण काय म्हटलो की बाबा हे काय असणार आहे प्लेस व्हॅल्यू चार्ट असणार आहे आपण आताच एक्झाम्पल बघितलं डेसिमल नंबर काय असते रे डेसिमल नंबर असते होल पार्ट किंवा होल नंबर म्हणा चालेल डेसिमल पॉइंट आणि फ्रॅक्शनल पार्ट किंवा याला म्हणा तुम्ही फ्रॅक्शनल म्हणा ठीक आहे डेसिमल पॉइंट होल पार्टला आणि फ्रॅक्शनल पार्टला सेपरेट केला हे तुमचा डेसिमल पॉइंट हे तुमचा होल पार्ट होल नंबर पार्ट आणि हे तुमचा
फ्रॅक्शनल नंबर पार्ट. इथपर्यंत आलं लक्षात? होल नंबरची प्लेस व्हॅल्यू तुम्ही कशी करता? वन्स, टेन्स, हंड्रेड आणि थाउजंड होल नंबर आहे ते. मग फ्रॅक्शनल नंबरचं काय होईल? डेसिमल पार्टच्या नंतर 1/10 इट्स टेन्स, 1/100 hundredths, 1/1000 थाउजंड. याची आपल्याला आवश्यकता नाही. आणि हे सगळं सेपरेट झालं विद्यार्थी मित्रांनो डेसिमल पॉईंट. याला काय म्हणायचं इंग्रजीत मी लिहून देतो. वन्स, टेन्स, हंड्रेड्स, इथं जोडून आहे आणि इथं काय होईल मित्रांनो? थाउजंड्स. इथं काय होईल? टेन्थ, हंड्रेड, थाउजंड. हे आहे प्लेस व्हॅल्यू चार्ट. मला होप आहे की एवढ्यापर्यंत तुम्हाला डेसिमल नंबर आला कसा, त्याचा जन्म झाला कसा, त्याचं रिप्रेझेंटेशन कसं करायचं, त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू काय, प्लेस व्हॅल्यू काय, एवढं कळायचं. आता आपण पाहू. एक नंबर आहे 0.8. हा कोणता नंबर विद्यार्थी मित्रांनो? हा झाला तुमचा डेसिमल नंबर. एव्हाना तुम्हाला कळालं असेल. तर याला फ्रॅक्शनल मध्ये कन्वर्ट कसं करता येते पहा. डेसिमल पॉइंट नंतर पहिलं डिजिट, डेसिमल पॉइंट नंतर पहिलं डिजिट हे काय असते विद्यार्थी मित्रांनो? टेन्थ असते. म्हणून याला आपण कसं लिहू शकता फ्रॅक्शनल पार्ट मध्ये? 8 × 1/10. हाच काय होईल? 8/10. बघा आला. ठीक आहे. अजून एक नंबर आहे 1.7. याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो? 1 होल नंबर आहे इंटू 7/10. याला आपण फ्रॅक्शनल सिरीज मध्ये आपण याला म्हणतो मिक्स्ड फ्रॅक्शन. आता ते वेगळा पार्ट आहे. प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन, मिक्स्ड फ्रॅक्शन. ठीक आहे. 1 होल 7/10 म्हणजेच काय? 7/10 म्हणजे काय येईल? 1 + 0.7. 7/10 इज नथिंग बट द 0.7 इज इक्वल्स टू 1.7. असं सुद्धा आपल्याला लिहिता येते. मी जर म्हटलं असं 2.53 काय होईल? याचा अर्थ काय झाला? 2 होल पार्ट इंटू 53/100. 100 का घेतलं? नीट पहा. 2 डिजिट आहेत. डेसिमल पार्ट नंतर सेकंड डिजिट काय आहे विद्यार्थी मित्रांनो? 1/100. पहिलं डिजिट, सेकंड डिजिट. 2 × 53/100. याला आपल्याला असं लिहिता येते विद्यार्थी मित्रांनो. मी जर असं म्हटलं 0.856, what it means? It means nothing but the 856 divided by 1000. हे सगळं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही शिकला. आता याच्या पुढे मी तुम्हाला शिकवेल याच्यावरचे ऑपरेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. विनंती एवढीच आहे, मन लावून शिका, बाकी काय नाही.